नमस्कार, मी आकांक्षा. दरवेळी आपण नवनवीन पॉडकास्टमधून साध्या सरळच्या स्टुडिओमधून तुमच्यासोबत भेटीला येत असतो. याही वेळी एक छान असा सब्जेक्ट घेऊन मी तुमच्यासाठी आलेली आहे. तो म्हणजे फिटनेस. आता आपण सध्या बघतोय की आपल्याला फिटनेस आणि त्याचबरोबर आहाराकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण निरोगी आणि हेल्दी लाईफ हॅबिट्स हव्या असतील तर आपण स्वतःवर काम केलं पाहिजे, आपल्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे. पण यामध्ये धावपळीमध्ये असेल किंवा बऱ्याच सोशल मीडिया असेल, बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणावरून जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचत असती, ती कधी-कधी माहिती चुकीची सुद्धा असू शकते हं. यामुळे बरेच गैरसमज पसरले जातात. याचबद्दल आपण आपल्या या पॉडकास्टमध्ये आज बोलणार आहोत, गप्पा मारणार आहोत आणि यासाठी आपल्यासोबत असणार आहेत फिटनेस कोच विनायक घोडके सर. ते आता गेली 15 वर्ष फिटनेस ट्रेनर म्हणून काम करतायत आणि या क्षेत्रामध्ये त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे आणि प्रत्येक जण निरोगी राहावा यासाठी ते काम करत असतात. त्याचबरोबर बघायला गेलं तर ACSM सर्टिफाईड फिटनेस इन्स्ट्रक्टर आहेत ते. त्याचबरोबर सर्टिफाईड स्पिनिंग इन्स्ट्रक्टर आहेत आणि बॅक रोल सर्टिफाईड ट्रेनर सुद्धा आहेत ते. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया पर्सनकडून जेनझी असतील किंवा प्रत्येकाकडून होणारी डे टू डे लाईफमध्ये एखादी अशी चूक जी त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते आणि कशा पद्धतीनं छोट्या छोट्या सवयींपासून आपण मोठे मोठे गोल्स अचीव्ह करू शकतो आणि आजच आपली फिटनेस जर्नी कशा पद्धतीने सुरू केली पाहिजे. चला सुरू करूया. सर, सध्या आपण बघतोय फिटनेस आणि स्वतःची काळजी घेणं हे सगळ्यांसाठीच खूप महत्वाची गोष्ट बनत चाललेली आहे आणि गरजेची सुद्धा आहे. तर यामध्ये तुम्ही जिम ट्रेनर आणि एक फिटनेस कोच म्हणून कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या लाईफ जर्नीची किंवा फिटनेस जर्नीची सुरुवात केली होती, काय सांगाल? नमस्कार, मी विनायक घोडके. गेले 15 वर्ष झालं मी या फील्डमध्ये आहे. ॲक्च्युली ह्या फील्डमध्ये येण्याचं कारण हे होतं की इन्सल्टिंग इन्सिडेंस घडला होता माझ्याबरोबर 2012ला. ॲक्च्युली तुम्ही आत्ता जर बघता, मी 35 किलो होतो 2012ला. मग त्यामुळं मला माझ्या जवळचे मित्र वगैरे चिडवायचे. पावसाळा आला, वादळ आलं की, "अरे विनायकला आत ठेवा, नाहीतर तो उडून जाईल." मग हे मला फार मनाशी लागलं. त्यामुळे मी तिथून ठरवलं की बाबा आपण आपला वेट गेन करायचं, फिटनेस वाढवायचं, मसल गेन करायचं. त्या नादाने ही जर्नी चालू झाली आणि ही जर्नी चालू होता होता मनात असा प्रश्न आला की माझ्यासारखे खूप लोक असतील इथं. म्हणजे माझा जन्म मिरजेतच झालाय. म्हणून मी ठरवलं की आपण फिट मिरज बनवायचं इथून. मी स्वतःही फिट झालो 2-3 वर्षामध्ये. चांगलं मसल गेनिंग केलोय. ठरवलं की बाबा आपण मिरजला फिट बनवायचं. फक्त फॅट लॉसच नाही, वेट लॉसच नाही, तर त्यांना कायमचं निरोगी आणि एक चांगली आयुष्यभरासाठी सवय लागेल असं काहीतरी ट्रेनिंग आपण द्यायचं. आणि माझा एक विश्वास आहे, स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा जिम हे एक शिक्षा नाही, तर ही एक लाईफस्टाईल बनवावी सर्वांनी. येस. सर, तुमचं एज्युकेशन काय सांगाल? याच्यामध्ये तुम्ही काय एज्युकेशन घेतलं? फर्स्टली बेसिक सर्टिफिकेट जो आहे तो K11 मी कंप्लीट केला. त्यानंतर माझं अमेरिकन स्पोर्ट्स अँड असोसिएशन कडून मी सर्टिफाईड आहे. त्यामध्ये पर्सनल ट्रेनिंग आणि डाएट कन्सल्टिंगचं त्यामध्ये ट्रेनिंग इन्व्हॉल्व होतं. हे माझं एज्युकेशन झालेलं आहे त्यामध्ये. येस, ओके. सर, आताच आपण बघायला गेलं तर जेनझी मध्ये फिटनेस बद्दल खूप चर्चा चाललेली असती. रोज नवीन स्टोरीज, रोज नवीन रील्स जिम मधल्या दिसतात. पण यामध्ये त्यांचा फिटनेसकडे किती लक्ष आहे हे माहिती नाही. कारण जिममध्ये भरपूर वेळ दिला जातो किंवा त्या पद्धतीनं ते स्टोरीजमध्ये आणि रील्समध्ये दाखवतात. पण बाहेर बघायला गेलं तर त्यांचं बाहेरचं फूड इंटेक असेल हा खूप असतो. तर तुम्ही एक छान असा मेसेज जेनझीजना काय द्याल? जेन्झीजना म्हणजे असा एक मला मेसेज द्यायचा आहे की तुम्ही सर्व काही छान करता, वर्कआउट करता. फक्त ते रील पुरतं न ठेवता ते लाईफमध्ये येऊ दे पूर्ण. रील पुरतंच फक्त तो फोटो न येता तो तुमच्या लाईफमध्ये ती सवय आणि कन्सिस्टन्सी कायमसाठी येऊ दे. आणि फूडचं जर बोलला, ह्यांचं जरा ओढ जंक फूडकडे जास्त आहे. जंक फूडकडे, इन्स्टंट फूडकडे ह्याचं जास्त. तो जरा म्हणजे सगळा कमी करून जे आपलं सात्विक फूड आहे, घरचं फूड आहे, प्रोटीन सोर्स आहे, घरचे प्रोटीन सोर्स, नॅचरल प्रोटीन सोर्सेस आहेत, त्याच्याकडे जर दिले तर ते खूप छान होऊन जाईल. आपली पुढची पिढी खूप चांगलं हेल्दी, फिट हेल्दी राहतील ती लोक. आता आपण बघतो की फिटनेस बद्दल भरपूर समज आहेत, भरपूर गैरसमज आहेत. लोकांच्या मध्ये फिटनेस रिलेटेड काही गोष्टी बोलल्या जातात किंवा आपण बघतो की सोशल मीडिया असेल किंवा बाहेरच्या जगामध्ये जे सध्या सुरू आहे त्यामध्ये गैरसमज जास्त पसरवले जातात. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि असे कोणते गैरसमज तुमच्यापर्यंत आलेले आहेत? ओके. गैरसमज जसे भरपूर आलेले आहेत. जसं की खूप घाम गेला म्हणजे माझं फॅट लॉस झालं किंवा वजन कमी होईल, किंवा मी कमी खाल्लं तर लवकर माझं वजन कमी होईल. गैरसमज आहेत लोकांमध्ये. बरोबर. सर, यामध्ये आपण बघायला गेलं तर आत्ताचा सगळ्यात मोठा जो मेन मुद्दा जे जिमसाठी लोक येतात, जॉईन होतात, तो म्हणजे वजन कमी करणे. हो.
आपण बघतोय की सगळ्यांना वजन कमी करायचं आहे आणि अगदी क्विक फास्ट मध्ये वजन कमी करून घ्यायचं आहे. तर मग यासाठी बरेच जण तुमच्याकडे येत असतील. 100%. मग यामध्ये कार्डिओ जास्त महत्वाचा आहे की स्ट्रेंथ ट्रेनिंग देणं गरजेचं आहे, याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि तुम्ही कशावर जास्त फोकस ओके. करता? कसं आहे, कार्डिओ हे गरजेचं आहेच, पण त्याच्याबरोबर स्ट्रेंथ ट्रेनिंग फार महत्वाचं आहे. स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे होतं का, तुमचा मसल मास जो आहे तो मेंटेन राहतोय, हम्म. मेटाबॉलिझम तुमचा बूस्ट राहतोय, बोन डेन्सिटी, जॉईंट्स प्रोटेक्शन हे सगळं त्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. त्यामुळं माझं असं मत आहे की दोन्ही समतोल तुम्ही केला तर योग्य असेल. बरोबर. मग नेमका याच्यात फरक काय येतो? कार्डिओ असेल किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग असेल, याच्यातला नेमका फरक काय आहे आणि कोणत्या व्यक्तीनं कोणता व्यायाम निवडावा? फरक असा आहे, समजा तुम्ही कार्डिओला आम्ही टेम्पररी कॅलरीज बर्निंग प्रोग्राम म्हणतो. कार्डिओने तुमचं लंग एंडोरन्स, हार्ट हेल्थ हे सगळं चांगलं होऊन जातं. बर. आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगची एक वेगळी बाजू अशी आहे, स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे मी जसं आता सांगितलं तुम्हाला, मसल लॉस होत नाहीत, मसल गेन होतात, मसल मेंटेन राहतात आणि ते मेटाबॉलिझम जे आहे आपलं बॉडीचं ते चांगलं बूस्टमध्ये ठेवतं आणि मेन बोन प्रोटेक्शन आहे त्याचं. त्यामुळं दोन्हीही समतोल ह्याच्यात केलेलं कधीही बरं असतं. जसं की 3 ते 4 दिवस मसल ट्रेनिंग कंपल्सरी करा, स्ट्रेंथ ट्रेनिंग जे आपण जिम मध्ये करू शकतोय, आणि कार्डिओ ट्रेनिंग 2 दिवस तुम्ही देऊ शकता, वन डे बरं. रेस्ट असं करू शकता. बर, मग कुठल्या बॉडी स्ट्रक्चरनी किंवा कोणत्या लोकांनी कसा व्यायाम निवडावा यामध्ये दोन्हीमध्ये? कसं आहे, समजा तुम्ही फर्स्ट टाइम तुम्ही लाईफमध्ये एक्सरसाइज चालू करत असाल तर तुम्ही फर्स्टली एक 15 to 20 मिनिट्स वॉकनी चालू करावं. बर. वॉक चालू केल्यानंतर मग तुम्ही हळूहळू जिम जॉईन करून त्यामध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग ऍड करावं. त्यानंतर तुम्ही आहाराकडे लक्ष द्यावं. कॅलरीज डिफिशियंट डाईट आणि प्रोटीन इनटेक हा एक महत्वाचा मुद्दा आहे त्यामध्ये. प्रत्येक मीलला ऍटलीस्ट 15 ते 20 ग्रॅम तुम्ही प्रोटीन प्रोव्हाइड केलं पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही हळूहळू तुमचा फिटनेस साध्य करू शकाल. ओके. आता बघतो आपण की सगळेजण सांगतात सोशल मीडियावर असेल किंवा अगदी आधीपासून आपण ऐकत आलोय की चालायलाच जात जा, वजन कमी होईल, पोट कमी होईल. तर मग अति चालणं पण धोकादायक ठरू शकतं का? आणि नुसत्या चालण्याने पोट कमी होऊ शकतं का? वजन कमी होऊ शकतं का? नाही, हे चुकीचं आहे ऍक्च्युली. फक्त चालण्याने पोट हे असं स्पॉट रिडक्शन कधीच होऊ शकत नाहीये. फक्त चालण्याने फिटनेस तुम्ही अचीव्ह नाही करू शकत. त्यासाठी तुम्हाला रेजिस्टन्स स्ट्रेंथ ट्रेनिंग कंपल्सरी पाहिजे म्हणजे पाहिजे. आता आपण बघतो की महिला वर्गामध्ये सुद्धा भरपूर जण तुमच्याकडे येत असतील हो. ट्रेनिंग घेण्यासाठी. जिम फ्रिकनेस जो आहे तो आता भरपूर मुलींमध्ये असेल, महिलांमध्ये आहे, तो दिसून येतोय. म्हणजे वर्किंग वुमन पण भरपूर येतात. मग याच्यामध्ये कसं आहे की बरेच जण म्हणतात की जास्त वजन उचलू नका, त्याच्याने मसल्सला त्रास होऊ शकतो किंवा काहीतरी दुखापत होऊ शकते. हे कितपत खरं आहे? आता समजा मेल आणि फिमेल हे 2 वेगवेगळे कन्सेप्ट आहेत. हे चुकीचं आहे की फिमेलनी वजन उचलल्याने ते बल्की होतील, मसल बिल्ड होतील किंवा साईज वाढेल, हे चुकीचं आहे. फिमेलचे हार्मोन्स जे आहेत ते एस्ट्रोजन्स आहेत. एस्ट्रोजन्स कधीच सपोर्ट करत नाहीत मसल बिल्डसाठी. त्यामुळं फिमेलनी जिम न करावं ह्याचा काय म्हणजे प्रश्नच नाहीये. ते केलंच पाहिजे त्यांनी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते स्ट्रेंथ ट्रेनिंग केल्यामुळं, त्यांनी लेडीजनी केल्यामुळं त्यांचं ओव्हरऑल बॉडी फॅट कमी होईल, बॉडी शेपमध्येही, आणि त्यांचे हार्मोन्स पण चांगले राहतील. बरोबर. व्यायाम करणं हे महत्वाचं आहे. प्रत्येक व्यक्तीने व्यायाम केला पाहिजे, कारण निरोगी राहण्यासाठी असेल किंवा वजन कमी करण्यासाठी किंवा वजन मेंटेन ठेवणं याच्यासाठी व्यायाम हा केला पाहिजे. पण व्यायामाबरोबर आहाराचं पण तेवढंच महत्व आपण दिलं जातं. मग यामध्ये समजा कोणाला वजन कमी करायचं आहे, कोणाला वजन वाढवायचं आहे, तर मग आहारामध्ये कसे बदल त्यांनी केले पाहिजेत आणि आहार कसा असला पाहिजे त्यांचा? आहारामध्ये कसं आहे, तुमच्या बॉडी वेट प्रमाणे, म्हणजे समजा तुमचं बॉडी वेट आहे आता 60 kg. आता सिडेंटरी लाईफस्टाईल आहे तुमची, बाबा नॉर्मल 30 मिनिट्स तुम्ही वॉक करता आणि नॉर्मल तुम्हाला 60 पर ग्रॅम 1 ग्रॅम पर kg तुम्हाला ते प्रोटीन पाहिजे. म्हणजे 60 ग्रॅम प्रोटीन दिवसभरात गेलं पाहिजे तुम्हाला. आणि त्यामध्ये कसं आहे, तुमच्या आहारामध्ये तुमच्या प्लेटमध्ये हे पाहिजे की प्रोटीन प्रॉपर पाहिजे. प्रोटीन पर मील ऍटलीस्ट 50 to 20 ग्रॅम प्रोटीन पाहिजे. कार्ब्स पाहिजे 20 to 30 ग्रॅम, फायबर्स, मिनरल्स, हे सगळं म्हणजे प्लेटमध्ये फुल ऑफ न्यूट्रिशन प्लेट पाहिजे तुमची. मग याच्यामध्ये आता बघायला गेलं तर मग परत न्यूट्रिशन आणि प्रोटीन हे सगळं ग्रॅब करण्यासाठी बाहेरचे बऱ्याच गोष्टी अशा ट्राय करायला सांगितल्या जातात. म्हणजे आपण बल्कमध्ये बाहेरच्याच गोष्ट आणून खातो, त्याच्यामध्ये प्रोटीन असतील किंवा बघायला गेलं तर मेडिसिन्स खाल्ले जातात. पण याच्यामध्ये आपण साधा सरळ जर महाराष्ट्रीयन आहार आपण जर घ्यायचा झाला तर तो आहार कसा असला पाहिजे आणि तो कोणता सांगाल? ओके. आपण लहानपणापासून जसं की चपाती, भाजी, भाकरी हेच खात आलो. ते आपलं होम फूड आहे, बर्थ फूड आहे. तेच आपण क्वांटिटी म्हणजे कमी प्रमाणात, जे ठरलेलं प्रमाण आहे, म्हणजे त्यालाच आपण डेफिशियंट डाएट म्हणतो, त्या प्रमाणात जर तुम्ही खात गेला तर 100% फिट हेल्दी राहत राहा. त्यामध्ये पण प्रोटीनचा भरपूर मोठा रोल आहे.
बरोबर. मग यामध्ये जर तुम्ही आहार सांगायचा झाला, जो सहज सगळेजण फॉलो करू शकतात, असा आहार कोणता सांगाल तुम्ही मेंटेन राहण्यासाठी? इंडियन लाईफस्टाईल प्रमाणे आपण मॉर्निंगला ब्रेकफास्ट तर 100% करतो. ब्रेकफास्ट, लंच, सफर टाइम 3-4 वाजता काहीतरी खातोच आपण आणि संध्याकाळी डिनर असं आपला शेड्यूल असतो. त्यामध्ये एक भाषेत सांगायचं म्हटलं की तुम्ही ब्रेकफास्टला हे ऍड करा की कॉम्प्लेक्स कार्ब्स जसं की ब्राऊन ब्रेड असेल, ब्राऊन ब्रेड हं. सँडविच तुम्ही ऍड करू शकता. ओट्स तेही कॉम्प्लेक्स कार्ब्स आहेत. प्रोटीन सकाळी ऍड करू शकता जसं की अंड्याची भुर्जी, त्यानंतर तुम्ही पनीर भुर्जी, बेसन चिला हे ब्रेकफास्टला तुम्ही ऍड करा. हं. त्यानंतर दुपारच्या जेवणात तुम्ही एखादी बिनतेलाची चपाती किंवा भाकरी असेल तर सर्वात उत्तम असेल. हं. त्याच्याबरोबर तुम्ही दही, ताक, त्यानंतर थोडंसं प्रोटीन म्हणून डाळ त्याच्याबरोबर प्रोटीन हवंच आणि सॅलेड हे तुम्ही दुपारच्या जेवणाला तुम्ही ऍड करू शकता. आणि 4च्या दरम्यान स्नॅकला तुम्ही ब्लॅक कॉफी, त्याच्याबरोबर थोडेसे 20-25 मखाना, नाहीतर मग चना काबुले जे भेटतात चांगलं प्रोटीन सोर्स आहे तो पण, तेही तुम्ही त्यामध्ये ऍड करू शकता. आणि रात्रीच्या जेवणाला कसं आहे इतक्या कॅलरीची गरज नसते रात्री झोपायच्या वेळेस. त्यामुळे तुम्ही शक्यतो प्रोटीन सोर्स आणि फायबर्स दिला तरी पुरेसं होऊन जातं. कॉम्प्लेक्स किंवा सिंपल कार्ब्स द्यायची काही गरज नाही. बरं. जसं की तुम्ही रात्री फक्त एक 4 एग व्हाईट अँड सॅलड्स खाल्ला तरी भरपूर होऊन जातं. नाहीतर मग टोफू खाऊ शकता. व्हेजिटेरियन जे आहे ते प्लांट बेस्ड टोफू मिळतं सोयाबीनचं, ते खाऊ शकता. पनीर खाऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही स्वतःला प्रोटीन युक्त देऊन प्रॉपर तुम्ही मेंटेन राहू शकता विदाउट बरोबर. मसल लॉस न होता. सगळेजण असं म्हणतात की जिम लावलं की परत एक्सपेन्सिव्ह, मग हम्म. त्याच्यानंतर त्याचं डाएट करणं आणि एक्सपेन्सिव्ह, मग त्याच्यामध्ये डाएट करताना पण परत त्याला वेळ दिला पाहिजे, त्या गोष्टी सगळ्या बनवल्या पाहिजेत, केल्या पाहिजेत. पण तुम्ही एवढं छान सिम्पल डाएट सांगितलं जे प्रत्येक जण इझिली डे इझिली टू करू डे शकतो. लाईफमध्ये फॉलो करू शकतात. यामध्ये आता अजून एक मुद्दा असा येतो सर की भात, पोळी किंवा तूप ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या वजन वाढवण्यासाठी कारण ठरतात, असं पण आपण बऱ्याचदा ऐकतो. मग हे असं आहे का? मग बरेच जण बंद करून टाकतात की बाबा माझं वजन वाढतंय तर मग मी भात नाही खात, मग तूप नाही खात. मग याबद्दल तुम्ही काय सांगाल? आत्ताच मी सांगितलं जसं की हा आपला म्हणजे लहानपणापासूनचा फूड आहे, इथला फूड आहे तो ऍक्च्युली. फक्त त्या खाण्याचा प्रश्न नाही, क्वांटिटीचा प्रश्न आहे. आपण जर ते समतोल क्वांटिटीमध्ये जर खाल्लं ह्या गोष्टी, ह्या सगळ्या चांगल्याच आहेत. सात्विक फूड म्हणून म्हणतो आपण ह्याला. ह्याच आपण कंट्रोलमध्ये खाल्ला तर ते आपल्यासाठी हानिकारक नाही आहेत अजिबात. बरोबर. म्हणजे सगळ्याला कंट्रोल हा कंट्रोल हवे पाहिजे आणि त्याची क्वांटिटी पण मेजर्ड पाहिजे. बरोबर. प्रोटीन जे आहे ते चांगल्या पद्धतीने तुम्ही घेतलं पाहिजे. न्यूट्रिशियस फूड तुम्ही खाल्लं पाहिजे. मग या सगळ्यामध्ये याचा नेमका फायदा आपल्या शरीराला कसा होतो आणि काय होतो? कारण शेवटी फायदा असेल तरच आपण हो, त्या गोष्टींकडे चांगल्या पद्धतीने लक्ष देऊ शकतो. प्रोटीनचं कसं आहे, प्रोटीनचं एक खूप मोठं महत्व आहे आपल्या प्लेटमध्ये सांगतो. कारण कसं आहे, प्रोटीन तुमचे मसल लॉस होण्यापासून वाचलं जाते, मसल बिल्ड होतात, मेटाबॉलिझम बुस्टिंगसाठी खूप चांगलं आहे. ह्या सगळ्या त्याचे फायदे आहेत प्रोटीनचे. बरोबर. प्रोटीनमध्ये पण आता सर आता प्रोटीन पावडर आली आहे. तर मग बरेच जण ते प्रोटीन पावडर घेतात आणि त्याचा कधी-कधी ओव्हरडोस पण केला जातो. त्याच्यानंतर ते एक्सपेन्सिव्ह असतात. हो. अगेन तिथंच आलं की जे प्रोटीन पावडर घेऊ किंवा जे काही मेडिसिन्स घेऊ, जे काही आपण एक्स्ट्रा वरून घेणार आहोत, तर ते सगळं पुन्हा एक्सपेन्सिव्ह या आलं. गोष्टीकडे आलं. मग परत आपण जर सगळ्यांना एकदम सोपा, परवडणारा जर उपाय सांगायचं झालं, तर तो कुठला असू शकतोय प्रोटीनसाठीचा? प्रोटीन कधी रिकमेंड केलं जातं? डेली तुमच्या कॅलरीज डिफिशियंटमध्ये समजा तुमचं सॉलिड प्रोटीन म्हणतो आपण, जे जेवणातनं जातं ते सॉलिड प्रोटीन जर फुलफिल, तुमचं डेली प्रोटीन इंटेक जर फुलफिल होत नसेल तर आम्ही प्रोटीन पावडर रिकमेंड करतो. तेही कुठल्या बेसिसवर? ते प्रोटीन पावडर वे असलं पाहिजे. वे म्हणजे काय? ते दुधापासून बनलेले पदार्थ असतात बरं. आणि तेही प्रॉपर लॅब टेस्टेड पाहिजेत. त्यामध्ये सगळे अमिनो ऍसिड्स प्रॉपर पाहिजेत. त्याचे लॅबचे रिझल्ट चांगले पाहिजेत. त्यामध्ये डोप्स किंवा स्टेरॉइड्स नसले पाहिजेत. अशा ह्या सगळ्या गोष्टी आपण चौकशी करून मगच प्रोटीन रिकमेंड करतो. नाहीतर मग आपल्या घरचे सोर्सेस आहेत जे प्रोटीन, फुल ऑफ प्रोटीन आहे. त्यामध्ये व्हेज आणि नॉनव्हेज सोर्सेस आहेत. व्हेजमध्ये तुम्ही पनीर, टोफू, राजमा, छोले, सगळे बीन्स आपले, सोयाबीन हे सगळं खाऊन तुम्ही आपलं दिवसभराचं प्रोटीन कंप्लीट करू शकता. नाहीतर नॉनव्हेजमध्ये आपण लीन प्रोटीन सोर्स म्हणतो ह्याला. त्यामध्ये फक्त प्रोटीन असतं, जसं की एग व्हाईट, चिकन, फिश हे तुम्ही ऑप्शन्स तुम्ही ठेवू शकता. बर. वजन कमी करताना बऱ्याच जणांना एक्सेसिव्ह भूक लागते आणि मग त्याच्यामध्ये काय होतं की जेवढे मील सांगितलेत कधी कधी त्याच्यापेक्षा जास्त मील घेतले जातात. मग भूक जर कंट्रोल करायची असेल तर तुम्ही त्यांना काय सल्ला देता?
काय होतं खूपदा असं होऊन जातं की कमी खातात पण चुकीचं खातात ते. बर हां आणि भूक कशामुळे लागते? प्रॉपर प्रोटीन इंटेक आणि फायबर्स आणि वॉटर इंटेक नसल्यामुळं तुमची भूक वाढण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळं त्यांना डाएट करताना खूप भूक वाटत असते. ह्याच्यामध्ये सर फॅट लॉस आणि वेट लॉस हं. या दोन कन्सेप्ट ज्या आहेत त्या आपण बऱ्याचदा ऐकतो आणि हं. सोशल मीडियावर त्याच्याबद्दल फार बोललं जातं अगदी. की फॅट लॉस करा, मग काही जण वेट लॉस करा वेट म्हणतात. लॉस. नेमका फॅट लॉस आणि वेट लॉस याच्यातला फरक काय सांगाल? ओके. हा एक प्रश्न खूप म्हणजे खूप जण मला विचारतात जिममध्ये. कसं आहे वेट लॉस जे आहे हे 2 वेगळे कन्सेप्ट आहेत. वेट जे आहे आपल्या बॉडीचं म्हणजे वेट स्टॅगवर जे दाखवते तुम्हाला कसं आहे केसापासून नखापर्यंत त्यावर तुम्ही जेव्हा थांबाल तेव्हा पूर्ण बॉडीचं वेट दाखवतं. त्यामध्ये ऑर्गन्स आले, मसल मास आला, बोन डेन्सिटी आली तुमची. ओके. हे सगळं दाखवत असतं. असं समजू नका की तिथलं वेट हललं तरच तुम्ही बारीक व्हाल. हे चुकीची गोष्टी आहेत. सगळ्यांनी फोकस फॅट लॉसवर केलं पाहिजे. फॅट लॉस हे जे आहे मेजरमेंट थ्रू किंवा आपल्या कपड्यातून तुम्ही जर प्रॉपर डिफिशियंट डाएट प्रोटीन चांगलं दिलं बॉडीला 100% तुमचा फॅट लॉस होणार. भले ते वेटमध्ये नाही दाखवू दे चालेल. पण तुमचं तुम्हाला तरी कपड्यामध्ये फरक जाणवेल, इंचमध्ये फरक जाणवेल तुम्हाला किंवा लोक तुम्हाला सांगतील, "बाबा तू सडपातळ दिसत आहेस." म्हणजे तू चांगला शेपमध्ये येत आहेस म्हणजे तू फॅट लॉस चांगला करत आहेस. हे 2 कन्सेप्ट वेगळे. मग माझं एकच रिक्वेस्ट आहे सर्वांना की तुम्ही वेट लॉसकडे न जाता वेट नका बघू. तुम्ही फॅट लॉसकडे जावा. तुमची बॉडी शेपमध्ये किती छान यायला लागली. बॉडी पर्सेंटेज किती तुमचं आत येत आहे त्याच्याकडे जास्त फोकस असावा आणि ते फक्त आणि फक्त स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि प्रॉपर डाएटनीच होऊ शकतं. बरोबर. म्हणजे जे सगळेजण आता फॅट लॉस साठी बाहेर पळतायत, तो ट्रेंड फॉलो करायचा प्रयत्न करतात, पण त्याच्यामध्ये तुम्ही वेट लॉस न करता फॅट लॉस फॅट कडे लॉसकडे लक्ष देणं येस, इम्पॉर्टंट ते आहे. जास्त येस, इम्पॉर्टंट आहे इम्पॉर्टंट आहे. आणि ते तुमच्या बॉडीला नंतर तशा पद्धतीने तयार पण करू त्याचे शकतं. फायदे पण तसेच आहेत. बरोबर. तर याच्यामध्ये ना मध्ये एक ट्रेंड आला होता की इंटरमिडिएट फास्टिंग. हं. तर बऱ्याच जणांनी तो ट्रेंड फॉलो हो. केला होता. ज्यांना खरंच काही गरज नाही त्यांनी सुद्धा त्यांनी तो सुद्धा ट्रेंड केला होता फॉलो अगदी. केला. खरं ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत तो कदाचित ट्रेंड पोहोचला पण नसेल. हां. तर मग हा इंटरमिडिएट फास्टिंग म्हणजे नेमकं काय आणि हा कुणी केलं पाहिजे? ऍक्च्युली कसं आहे इंटरमिडिएट फास्टिंग काही लोकांना फायदेशीर आहे, काही लोकांना नाहीये. म्हणजे असं डॉट आपण नाही सांगू शकत की ह्याच्यानेच रिझल्ट येणार तुम्हाला. त्याहीपेक्षा तुम्ही एक काम करू शकता की आपला जो रेग्युलरचा आहार आहे तो तुम्ही फॉलो करून फिटनेस मिळवू शकता तुम्ही. बरोबर. आपण मगासपासून वेट लॉस वर जास्त बोलत होतो. कारण की वेट लॉसच्या समस्या आपल्याला फार बघायला मिळतात आणि तुम्हालाही ते जनरली सारखं येऊन विचारत असेल की हो. मला वजन कमी करायचं आहे. पण यामध्ये आपण जर बघायला गेलं तर महिलांचं प्रमाण आपल्याला जास्त दिसतं. अगदी. मला असं राहायचं, मला असं दिसायचं आणि यामध्ये मला वेट लॉस करणं जास्त गरजेचं आहे. सो मला एकदम फास्ट वेट लॉस करायचं आहे. याच्यासाठी मी काय करावं? आणि मग त्यांच्याकडून काही नकळत चुका होऊन जातात. मग ह्या कॉमन मिस्टेक्स कुठल्या तुम्हाला दिसून आल्या महिलांमध्ये वजन कमी करण्यासाठी केलेल्या? जेव्हा ते वेट लॉससाठी ठरवून येतात आणि आल्यानंतर त्यांचं अपेक्षा ही असते की मी आता पहिल्यापेक्षा खूप कमी खायला लागले. कमी खायला लागले, कष्ट पण खूप घ्यायला लागले. मला एका महिन्यात 15 किलो, 10 किलो हे रिझल्ट पाहिजेत. म्हणजे झटकीपट रिझल्ट पाहिजे. मग ते तसं बॉडी कधीच देऊ शकत नाही. मग त्यामुळं तिथं एक चूक त्यांची होऊन जाते की बाबा कमी वेळेत जास्त रिझल्टची अपेक्षा ठेवतात ते. बरं. आणि काय सांगाल अजून कोणत्या तुम्हाला चुका, कॉमन मिस्टेक्स दिसून आल्या आहेत ज्या टाळल्या पाहिजेत? अजून तशा भरपूर चुका आहेत. जसं की कॅलरीज डिफिशियंट डाएट आम्ही दिलेला असतो त्यांना, ते पाळत नाहीयेत. जंक फूडकडे अट्रॅक्शन त्यांचं अजून सुटत नाहीये तसा पाहिजे तसा. आणि कन्सिस्टन्सी मेन. म्हणजे एखाद दिवस जिमला आलं, स्ट्रेंथ ट्रेनिंग केलं, परत 2-3 दिवस नाही आलं. कन्सिस्टन्सी कडून ते परत आणि मागं पडतात. ह्या सगळ्या चुका आहेत. हां, म्हणजे या कॉमन हां. मिस्टेक्स तुम्हाला दिसून हो, आल्या. दिसून येतात सगळ्यांच्यातच. येस. महिलांमध्ये आपण बघतो की प्रेग्नन्सीच्या आधी फारसा व्यायाम त्या करत नाहीत किंवा जेवढा सांगितला तेवढ्या पद्धतीने त्या मेंटेन करत असतात. पण त्याच्यानंतर पुन्हा जेव्हा प्रेग्नन्सी म्हणजे बाळंतपणानंतर जेव्हा पुन्हा एकदा त्यांना जिम जॉइन करायचं आहे किंवा व्यायाम सुरू करायचा आहे, तर तो नेमका कधी सुरू करावा? प्रेग्नन्सी म्हणजे डिलिव्हरी जी आहे आपल्या इथं 2 प्रकारे केले नॉर्मल आणि सी सेक्शन. नॉर्मल ज्यांची डिलिव्हरी होते ते 4 to 6 वीक्स मध्ये त्यांनी चालू केलं पाहिजे या दरम्यान. आणि जे सी सेक्शन ज्यांचं झालेलं आहे त्यांनी 6 to 8 वीक्स मध्ये लवकरात लवकर चालू करावं फिटनेससाठी. स्टार्टिंगला नॉर्मल वॉकनी चालू करा. पण कशाने म्हणजे एकदम लाईट वर्कआउटनी चालू करून ऍटलिस्ट त्यांनी चालू करावं.
म्हणजे थोडीफार एक्सरसाइज हा त्यांनी सुरू केली तरी येस चालेल. येस पोटावरची चरबी कमी करणे हा एकदम हायलाइटिंग मुद्दा आहे. म्हणजे हो आपण जरी कुठूनही चालत जरी जात असलो रोडनी तरी आपल्याला बऱ्याच कडे असे छोटे छोटे पोस्टर्स दिसतात हम्म, की पोटावरची चरबी कमी हम्म, करून मिळेल किंवा अशा पद्धतीनं. मग हे तुम्हाला म्हणजे हे तुमचे रोजचे प्रश्न हो असतील. अगदी तुमच्यासमोर अगदी रोज कुणी ना कुणीतरी हो येऊन उभारत असेल आणि विचारत असेल की मला पोटावरची चरबी कमी करायची आहे. तर मग यामध्ये ऍब्स वर्कआउट जे आहे हम्म, ते त्यांना माहितीये की मला ऍब्स वर्कआउट केल्यावर माझी चरबी कमी हम्म. होईल. याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? पोटावरची चरबी म्हणजे स्पॉट आला तो स्पॉट रिडक्शन कधीच करू शकत नाही आपण. हम्म. फॅट लॉस जे आहे एक प्रोसेस आहे, म्हणजे अकॉर्डिंग टू ग्रॅव्हिटी तुमचा फॅट लॉस होत असते वरून खालीपर्यंत. मध्येच कुठेतरी असं फॅट लॉस झालं आणि बाकी सगळ्या ठिकाणी तुम्ही मस्त गुबगुबीत छान आहे, तसं कधीच होणार नाही. त्यासाठी तुम्हाला ना अकॉर्डिंग टू ग्रॅव्हिटी फॅट लॉस होणार. त्यासाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग प्लस कार्डिओ ट्रेनिंग आणि कॅलरीज डिफिशियंट डाईट नीच तुम्हाला ते ओव्हरऑल बॉडीतनं फॅट गेल्यानंतरच त्याच्यासोबत ते जाणार. म्हणजे आधी तुम्ही सगळ्या बॉडीवर वर्क केलं पाहिजे हा आणि मग त्याच्यानंतर ते पोटापर्यंत येऊन मग पोटाची हो चरबी फक्त कमी होईल. वर्क करून उपयोग नाही, त्याच्याबरोबर डाईटही तसा पाहिजे. बरं. आणि मेन कन्सिस्टन्सी, आमचा फोकस त्याच्यावर आहे. हम्म. तुम्ही जितकं कन्सिस्टन्स असाल तेवढे चांगले रिझल्ट तुम्हाला मिळणार. बरं. आता आपण बघतो की सगळेजण वर्कोहोलिक पण बरेच आहेत. हम्म, वर्किंग वुमन्स आहेत, मेन्स तर असतातच, पण जास्तीत जास्त मेन्सना कसा थोडासा वेळ मिळतो त्यांच्या कामामधून, पण वर्किंग वुमन्सना तेवढा वेळ मिळत नाही. तर मग त्यासाठी त्यांनी एक 30 ते 35 मिनिटं कशी काढली पाहिजे त्यांच्या अख्ख्या दिवसभरातून? वेळ सगळेच बिझी आहेत हल्ली, सगळे म्हणजे बिझी असतातच. एक 30-35 मिनिटं 45 मिनिट्स तर ऍटलिस्ट त्यांनी स्वतःसाठी काढावं. आणि ते काढूनही तुम्ही डाईटकडे फोकस ठेवा. असं नाही की तुम्ही 30-35 मिनिट केला म्हणजे तुम्ही काही खाऊ शकाल. डाईट आणि 35 मिनिट वर्कआउट केला तर तुम्ही फिट राहू शकता. 3 डेज और 4 डेज स्ट्रेंथ ट्रेनिंग ठेवा. मग आमचा सगळ्यात फोकस त्याच्यावर आहे. स्ट्रेंथ ट्रेनिंग सगळ्यांनी कंपल्सरी केलंच पाहिजे. बरं. आता आपण बघतोय की प्रत्येक जणांमध्ये झोपेचं प्रमाण जे आहे ते हम्म, कमी झालेलं आहे आणि ओके स्ट्रेस जास्त झालेला वाढले. आहे. डे टू डे लाईफ मध्ये आपण सगळेच पळत असतो आणि ते जे पळतो ते आपल्या फिटनेससाठी अजिबात फिटनेससाठी काही नाही, उपयोगाचं अजिबात नसतं. नाही. तर त्या पळण्याचा आपण बघायला गेलं तर तसा काहीच आपल्याला फायदा होत नाही आपल्या बॉडीसाठी. कारण आपण ते स्ट्रेसमध्ये सगळ्या गोष्टी केल्या जातात. मग स्ट्रेस असेल आणि झोप असेल, हे कशा पद्धतीनं आपल्या वजनावर किंवा आपल्या बॉडीवर त्याचा प्रेशर पडू शकतं? हा एक अगदी म्हणजे सुंदर प्रश्न आहे. झोप ही जी आहे ती 7 ते 8 तास झालीच पाहिजे. समजा तुम्हाला स्ट्रेस असेल, स्ट्रेसमुळे झोप पण लागत नाही आणि त्या स्ट्रेसमुळे तुमचे हार्मोन चेंजेस होतात. ते हार्मोन चेंजेसमुळे तुम्हाला भूक लागू शकते. त्या भुकेमुळे जे जे तुम्ही डिफिशियंट डाईट जो म्हणतो आपण तो तोडला जातो आणि एक्स्ट्रा कॅलरीज खाल्लं जातं आणि त्याच्यामुळं रिझल्ट न येण्याची शक्यता भरपूर आहे. त्यामुळे झोप आणि स्ट्रेस हे दोन्हीला जरा कंट्रोल करूनच आपण केलं पाहिजे आणि तो इफेक्ट होणार आहे नंतर. त्याच्यामध्ये वजन कमी करायचं म्हटलं की परत आपल्याला मेडिसिन्स, सप्लिमेंट्स आणि त्याचा ओव्हर डोसिंग असेल किंवा कुणाकडूनही न विचारून घेता बरेच जण सप्लिमेंट्स घेतात किंवा फॅट बर्नर्स घेतात. हो. तर हा आपल्या शरीरासाठी धोकादायक ठरू शकतं का? आणि त्याचा जर समजा आपण विचारून घेतलं, प्रिस्क्राईब घेतलं, तर त्याचा फायदा शरीराला होतो का? कसं आहे, आपणच आपले डॉक्टर आहेत. मेन म्हणजे पहिली गोष्ट आम्ही शक्यतो बाहेरचे जसे फॅट बर्नर वगैरे म्हटला, ते नॅचरल फॅट बर्नर आपल्या घरातच सॅलड्स म्हणून सॅलडच्या रूपात आहेत ऑलरेडी. म्हणून आम्ही शक्यतो आम्ही वैयक्तिक कोणाला म्हणजे रिकमेंडेशन करत नाही की बाहेरनं तुम्ही फॅट बर्नर घ्या. प्रोटीन घ्या म्हणून आम्ही रिकमेंड करतो, कारण की त्याची नीड फूड थ्रू शक्यतो कम्प्लीट होत नसते कधी. पण हे बाहेरनं जे फॅट बर्नर रिकमेंड करतात फायदेशीर आहेत, ते 30-40% फायदेशीर आहेत. पण जोपर्यंत तुम्ही करत नाही काय, नुसतंच तुम्ही फॅट बर्नर घेऊन घरात बसून उपयोग नाही. त्यासाठी तुम्हाला परत डेफिशियंट डाईटमध्ये जायला पाहिजे, परत चांगला वर्कआउट आणि कन्सिस्टन्सीनं केलं पाहिजे. मग घेणार जरी असाल तर तुम्ही त्याचं प्रॉपर लॅब टेस्ट पाहिजे, त्या ब्रँडचं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे तुम्ही सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर कदाचित तुम्हाला ते उपयोगाला ठरूही शकतं. हा पण ते घेताना सगळ्या गोष्टी बघणं हे बघणं तेवढंच इम्पॉर्टंट महत्वाचं आहे. आहे. हो, त्याचे लॅब रिपोर्ट मेन चेक केले पाहिजे. बरोबर. बघतोय आपण आता की आपल्या या बिझी शेड्यूलमध्ये जिमला जायला मला वेळ मिळत नाही किंवा मला जिम मध्ये देण्यासाठी तेवढा वेळ पुरेसा होत नाहीये, कारण स्ट्रेस आहे, काम आहे, घर आहे, सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या आहेत. मग जिमला न जाता आपण आपली तब्येत चांगली ठेवू शकतो का? तसं ऍक्च्युली कसं आहे, फुल्ली तर नाही ठेवू शकत. एका लिमिट नंतर बॉडीचा प्लॅट्यू हिट होतोय, म्हणजे बॉडी येऊन एका ठिकाणी थांबून जाते. तिथं तुम्हाला रिझल्ट यायचे खरोखर बंद होऊन जातात. पण तरीही तुम्हाला बाबा असे असे कंडिशन आहेत तुमच्या लाईफमध्ये की बाबा मला वेळच मिळत नाही, तर सगळ्यात बेस्ट वर्कआउट तुम्ही घरी स्वतः करू शकता. जर त्यांचं बॅक पेन त्यांना नसेल, नी पेन नसेल, तर बर्फीज म्हणून एक्सरसाइज आहे, खूप छान आहे ते.
बर्फीज केला की तुम्ही एक रोज एक 50, 70, 80, स्टार्टिंगला 20 चालू करा. ते तुम्ही केला तरी पण ठीक आहे. मग ते होऊन जाऊ शकतं. येस, पण त्याच्याने हां, मेंटेन होऊ शकतं. मेंटेन राहू शकतं. येस, पण शेवटी पुन्हा एकदा तिथंच जसं तुम्ही तिथंच येऊन सांगितलंय. थांबणार. ते म्हणजे बॉडी येऊन एका लिमिट नंतर थांबून जाणार ती. बरोबर. एखादा व्यक्ती जर व्यायाम सुरू करण्याची त्याची इच्छा आहे आणि तो न्यूली व्यायाम सुरू करतोय, तर ओके. मग त्याच्यासाठी तुम्ही काय सांगाल? आणि त्यांना किती वेळ दिला पाहिजे? आठवड्यातला असेल किंवा रोज जर व्यायाम करायचा झाला, तर तो किती वेळ व्यायाम केला पाहिजे? ओके. आमच्याकडे जेव्हा न्यू क्लायंट येतात, बिगिनर क्लायंट्स म्हणतो आम्ही, त्यांना आधी स्टार्टिंगला आम्ही एक 20 मिनिट वॉक घ्यायला वगैरे लावतो आणि त्यानंतर स्लोली त्यांचं बॉडी कशी अडॅप्ट करते आणि मसल जिम म्हणजे काय स्ट्रेंथ ट्रेनिंग आहे. तिथं मसल ब्रेकडाऊन होतात. कुठल्या लेवलला ते ब्रेकडाऊन झालेले आहेत आणि त्यांची रिकव्हरी टाईम काय आहे, हे सगळं आपण स्टडी करूनच पुढचे सगळे प्लॅनिंग करतो. येस, तुम्ही मगाशी गोष्ट सांगितली जेव्हा आपण वेट लॉस आणि फॅट लॉस हां. याबद्दल चर्चा करत होतो, तेव्हा तुम्ही सांगितलं की जे काट्यावर दिसणारे वजन आहे ते ओके. तुमचं पूर्ण बॉडीचं वेट आहे, म्हणजे अगदी बरोबर. केसापासून हो, नखापर्यंतचं वेट नखापर्यंत. आहे आणि त्याच्यातलं जे फॅट पर्सेंटेज आहे ते हं, वेगळं आहे. हं. तर मग यात नेमका फरक काय आहे? फरक असा आहे की आपण त्या काट्यावर बरोबर फॅट किती आहे बॉडीमध्ये आपण मेजर नाही करू शकत. त्याच्यासाठी इंच मीटर और इंच मेजरमेंट घेतलं जातं आणि आपला मेन उद्देश मोटिव्ह आहे की बॉडीमध्ये फॅट पर्सेंट कमी करायचं आहे किंवा वॉटर रिटेन्शन किंवा वॉटर कमी करायचं नाही. ते वेटवर तसंही कमी दाखवेल वॉटर रिटेन्शन झाल्यानंतर. त्यामुळं त्या दोन्हीत फरक असा आहे की आपल्याला वेटवरचं जे वेट आहे त्याकडे दुर्लक्ष करून पूर्ण फॅट लॉसकडे लक्ष दिलं पाहिजे, बरं. जे इंच लॉस म्हणतो आपण. आणि त्यावरून तुम्ही म्हणजे ठरवू शकता की नेमका फॅट लॉस किती झालेला किती आहे. झालं अगदी ठरवू शकतो. येस, आपण बघतो आता सध्या की जिमला जायचं म्हणजे सुरुवातीला खूप जोश असतो की हो. आता मी जिम लावलंय आणि सबस्क्रिप्शन हो. मेंबरशिप घेतली, अगदी वर्षभराची वर्षभर. मेंबरशिप घेतली जाते आणि मग ते वर्षभर तर नाहीच होत. अगदी 1 महिना बघायला गेलं तरी नाही होत. कारण काय सुरुवातीला छान वाटत असतं, सगळ्या गोष्टी कोणीतरी सोबत असतं. मग पहिले 10 दिवस छान जातात. मग पुढच्या 10 दिवसांमध्ये सगळं पेन व्हायला पेन लागतं. अगदी बरोबर. मग तो पेन व्हायला लागल्यावर अरे आपण व्यायाम करतो आणि आपल्याला पेन होतोय, त्रास होतोय. याच्यासाठी पुन्हा आपण एका पॉइंटला येतो की नाही ह्याच्याला त्रासच होतो, त्याच्यापेक्षा राहू दे. मग काही वेळा काय होतं की ते थोड्या अंतराने कमी होत जातं आणि तो उत्साह पण तेवढाच कमी होतो. याच्यासाठी तुम्ही काय सांगाल? स्टार्टिंगला जेव्हा तुम्ही जिम जॉईन करताय त्यावेळेस 100% पेन हे होणारच आणि छोटे अपेक्षा ठेवा म्हणजे स्वतःवर पण. मी बाबा या महिन्यात मला छोटेच टार्गेट्स करायचे. मी स्टार्टिंगला 20 मिनिट करू शकतोय. मग नंतर 1 तास. टायमिंगचा आधी टार्गेट्स ठेवा. मग तुम्ही वजनाचं ठेवा. जसं की छोट्या सवयीच मोठ्या बदल करून देतात. एक उदाहरण सांगायचं झालं की माझे एक पर्सनल क्लायंट आहेत, चिन्मय सर म्हणून. ते जेव्हा फर्स्टली जॉईन झाले, ते पण बिगनर होते. 2.5 केजीने ते वर्कआउट करायचे. तेही त्यांना खूप वाटायचं. ते एक छोटी सवय झाली. पण मोठा बदल असा झाला की ते आता 20 किलोने वर्कआउट करतात. हे एक सक्सेस आहे. म्हणून छोट्या सवयीपासून चालू करा. खरोखर मोठा बदल होणार. येस, तुम्ही गोल सेट करताना अगदी छोटासा गोल सेट करा हां, आणि मग तो गोल तुम्हाला कुठेपर्यंत घेऊन जातोय हे तुम्हाला ती जर्नी दाखवेल. अगदी. येस, आणि सुरुवात केली तर कन्सिस्टन्सी ही महत्वाची आहे. पेन होणार. आपण असं म्हणतो ना की नो पेन नो नो गेन. गेन. तर मग काही गेन करायचं असेल तर पेन पेन हा हा पाहिजे. सहन केलाच पाहिजे तुम्हाला. अशा कुठल्या 5 फिटनेस सवयी सांगाल ज्या अगदी तुम्हाला फिट ठेवायला महत्वाच्या ठरतील? फर्स्टली तुमची झोप झाली पाहिजे 7 ते 8 तास. दुसरी गोष्ट स्ट्रेंथ ट्रेनिंग 4 दिवस तरी आठवड्यातनं केलं पाहिजे. मेनली म्हणजे जंक फूड सगळं सोडलं पाहिजे. बेकरी प्रॉडक्ट्स, जंक फूड ह्या सगळ्या गोष्टी सोडल्या पाहिजेत. त्यानंतर मेन म्हणजे कन्सिस्टन्सी पाहिजे तुमची. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे कन्सिस्टन्सी तुम्हाला हे करून करायला पाहिजे. येस, या जर तुम्ही सगळ्या गोष्टी पाळल्यात पाळल्या. तर फिटनेस नक्कीच तुमची बॉडी चांगली फिट ठेवू शकता आणि फिटनेस फ्रीक बनू शकता तुम्ही. आपण असं बघतो की वय वाढतंय, वयाबरोबर वजन देखील वाढलं जातंय. मग काही वेळानंतर किंवा काही वयानंतर वजन वाढल्यानंतर ते लॉस व्हायचं थांबतंय तिथंच, म्हणजे वेट लॉस थांबतो. तर याच्या मागचं काय कारण असू शकतं? कसं होतं, जसं एज वाढत जातं, तसं हार्मोन्स, मेटाबॉलिझम स्लो डाऊन होत जातात आणि आपले बॉडी मूव्हमेंट सुद्धा आपण स्लो करत जातो. आपण नकळत दिवसभरामध्ये स्वीट, ड्रिंक्स ह्याचं आपल्याला थोडंसं भान नसतं. काय म्हणजे कितपत आपण कॅलरीज घ्यायला लागलोय, कितपत नाहीये, काउंटेबल नसतं. त्यामुळं वजन वाढायची शक्यता असू शकते. आणि लेडीजमध्ये जर बघितला तर त्यांच्या तर हार्मोन चेंजेस भरपूर होत असतात. जसं की काही लोकांना मेनोपॉज होऊ शकतं. त्याच्यामुळं पण वेट वाढण्याची शक्यता किंवा वेट स्टक होऊ शकतं. नाहीतर PCOD आहे, थायरॉइड आहे, हे भरपूर कारण आहेत त्यासाठी. बरं.
मग याच्यासाठी फिटनेस मंत्रा एकच उपयोगाचा. एकच फिटनेस मंत्र उपयोग आहे. स्ट्रेंथ ट्रेनिंग करत राहावा, कॅलरीज डिफिशियंट घ्या. 100% ह्या प्रॉब्लेम मधून आपण बाहेर पडणार. येस. तुमच्याकडे असे क्लायंट असतील सर की आमचं खाणं खूप कमी आहे, आम्ही अगदी एकच पोळी खातो, एवढासाच भात खातो, पण आमचं वजन तेवढं वाढलेलं आहे, ते कमी होत नाही. तर मग त्यांना तुम्ही काय सांगता? कसं असतं, मी आत्ताच सांगितलं, बॉडीचा प्लॅट्यू म्हणून एक असतो. बॉडीचा प्लॅट्यू हिट झाला की तुमच्या चेंजेस बंद होऊन जातात. त्या चेंजेस आपल्याला आणायचे जर असतील तर तुम्हाला ओव्हरऑल ऍक्टिव्हिटीमध्ये चेंजेस करायला लागणार, ओव्हरऑल डाएटमध्ये चेंजेस करायला लागणार. आता तुम्ही जसं सांगितलं मी एवढंच खातोय म्हणजे इतके वर्ष झालं, तो प्लॅट्यू हिट झालाय त्यांचा, फूड प्लॅट्यू हिट झालाय. तसंच तुम्ही बॉडी प्लॅट्यू पण हिट करून घेतलेला आहे की नॉर्मल आपलं शेड्यूल रोजचं तेच उठणे, चालणे, ऑफिसला जाणे, येणे, हा ब्रेक झाला पाहिजे, ऍक्टिव्हिटी वाढली पाहिजे, कॅलरीज डेफिशियंट जायला पाहिजे. मग हे सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये येतील. पुरुषांच्या प्रमाणात महिलांमध्ये वेट लॉस होण्याचं जे प्रमाण आहे किंवा रिझल्ट आहेत ते उशिरा तुलनेने दिसून येतात. त्यामागचं काय कारण असू शकतं? त्याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण आहे हार्मोन्स आहेत. ओके, लेडीजचे हार्मोन्स जे आहेत ते एस्ट्रोजन्स आहेत. त्यांच्यातही टेस्टोस्टेरोन असतात, पण टेस्टोस्टेरोन खूप कमी प्रमाणात असतात. टेस्टोस्टेरोन जे आहेत ते मेलमध्ये भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळं फॅट लॉस आणि मसल गेनिंग त्यांना शक्य आहे, एकदम सोप्या पद्धतीने शक्य होऊ शकतं. आणि लेडीजमध्ये जर बघायला गेलं त्यांचे मेन्स्ट्रुअल सायकल्स, पिरियड सायकल्स, मेनोपॉज म्हणा, बाकीचे त्यांचे हार्मोन चेंजेस इतके होत असतात की त्यामुळं हे लॅगिंग पडतात वेट लॉससाठी ॲज कम्पेअर टू मेन. बरोबर. स्केलवर वजन कमी होतंय किंवा स्केलवर कमी होत नाही आणि प्रोग्रेस दिसत नाही, म्हणजे बरेच जण असं म्हणतात की माझं स्केलवरचं वजन जे आहे ते स्टक झालंय, तिथं काही कमी होत नाहीये, मग याचा अर्थ काहीच प्रोग्रेस होत नाही. हे कितपत खरं आहे? नाही, हे ऍक्च्युली खरं नाही आहे. स्केलवरच तुमचं वजन कमी झालंय म्हणजे तुम्ही फिट आहे, ऍक्टिव्ह आहे असं नाही. मी मगाशी बोलल्याप्रमाणे फॅट लॉसकडे मॅक्झिमम लक्ष द्यावे आणि तुमचं इंच लॉस किती झालाय, तुम्ही कितपत सडपातळ दिसायला लागलाय आणि मेजरमेंट्समध्ये माझ्या किती फरक पडलेला आहे आणि माझी ओव्हरऑल ऍक्टिव्हिटी आणि एनर्जी किती वाढले ह्याच्याकडे जास्त लक्ष देणं इम्पॉर्टंट आहे. बरोबर. अजून एक सर क्वेश्चन असा आहे मला तुमच्यासाठी की आपण आता बघतोय सोशल मीडियावर असेल किंवा रिसेंटली न्यूज मध्ये आपण बऱ्याचदा ऐकलेलं आहे की बरेच जण मोठे वेट उचललेत आणि त्याच्यामुळं हार्ट अटॅक आला किंवा व्हॉट एव्हर त्यांना काहीतरी इंजुरी झाली किंवा काय झालंय माहिती नाही, पण ते तिथेच कोलॅप्स झालेत आणि डेथ पण त्याच्या वाढलेल्या आहेत. मग याच्या मागचं एक काय कारण असू शकतं? कसं आहे मॅम, कारण तसे भरपूर असू शकतात. मे बी त्यांना मेडिकल हेल्थ चेक केले नसतील त्यांनी, मंथ टू मंथ जे पण असते ब्लड रिपोर्ट्स म्हणा, कोलेस्ट्रॉल लेवल चेक केले नसतील किंवा ओव्हरवेट म्हणजे एक वेटचं एक हे आहे, प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड करत जाणे. तुम्ही वेट जेव्हा स्ट्रेंथ ट्रेनिंग करताय प्रोग्रेसिव्हली वेट तुम्ही ओव्हरलोडिंग करतच गेलं पाहिजे. ओव्हरवेट कधीच मारू नये, तुमच्या क्षमतेपेक्षा 2 पटीनं वेट कधीच मारू. इंजुरी नाहीतर ऍक्सिडेंट होण्याचे 100% चान्सेस असतात. यामुळं कदाचित या गोष्टी आपल्याला दिसून येतात. सर एक क्विक रॅपिड फायर आपण घेऊया, जेणेकरून बऱ्याच लोकांच्या मनात ज्या शंका आहेत त्या रॅपिड फायर मधून निरसन होईल त्या शंकांचं. शुगर की जॅगरी? दोन्ही नाही. बर. कार्डिओ की स्ट्रेंथ ट्रेनिंग? दोन्ही समतोल. बर. मॉर्निंग वर्कआउट की इव्हिनिंग वर्कआउट? असं काही नाही, कधी तुम्ही करू शकता. बर. रोटी राईस? रोटी. बर. होम वर्कआउट की जिम? जिम वर्कआउट. फॅट लॉस की वेट लॉस? फॅट लॉस. एखादं सुपर फूड काय सांगाल? एक. आणि एखादी एक्सरसाइज जी सगळेजण करू शकतात? बर्फी सगळ्यात बेस्ट एक्सरसाइज. एखादी हॅबिट जी तुमची लाईफ चेंज करेल? कन्सिस्टन्सी. फिटनेस सुरू करायचा असेल तर एक अशी गोष्ट काय सांगाल जी सगळ्यांना एकदम छान मोटिवेशन देईल आणि उद्यापासून सगळेजण वर्कआउट करायला चालू करतील? छोट्या सवयी मोठ्या बदल घडवू शकतात. त्यासाठी छोट्या सवयीपासून चालू करा आणि तुम्हाला 100% बदल दिसायला चालू होईल. बरोबर. खूप छान गप्पा मारल्याच आणि खूप महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही सांगितलेल्या आहेत, जसं की वेट लॉस आणि फॅट लॉस याच्यामध्ये भरपूर फरक आहे. त्यामुळे कॉन्सन्ट्रेट वेट लॉस पेक्षा फॅट लॉसवर करा, जेणेकरून तुम्हाला रिझल्ट छान दिसून येतील. त्याचबरोबर फक्त फिटनेस फ्रीक असणं गरजेचं नाहीये, त्याच्यामध्ये आहार जो तुम्ही घेताय तो पण चांगला आहार असला पाहिजे. प्रोटीन असेल, आयर्न असेल किंवा न्यूट्रिशियस फूड तुम्ही इंटेक केलं पाहिजे आणि त्याचबरोबर स्ट्रेस फ्री जर वर्कआउट केलं तर त्याचा उपयोग तुम्हाला चांगला होऊ शकतो. आता आपण बघतो की बिझी शेड्यूलमध्ये आपल्याला स्वतःकडे लक्ष देताना कुठेतरी आपण हरवत चाललोय, पण हेच जर आपण कन्सिस्टंटली व्यायाम चालू केला, वर्कआउट चालू केला आणि जिम चालू केलं तर चांगल्या पद्धतीने तुम्ही स्वतःला बिल्डअप करू शकता. आज तुमच्याशी बोलून गप्पा मारून खूप छान वाटलं. साध्या सराच्या स्टुडिओमध्ये तुम्ही आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू मॅडम. साध्या सरळ टीमला आणि तुम्हा सर्वांना मला इथं आमंत्रित केला तुम्ही आणि मला खूप छान वाटलं तुमच्याशी भेटून बोलून
आणि माझं नॉलेज थोडंसं एक्सप्लोर झालं इथं येऊन. थँक्यू सो मच. येस. येस, थँक्यू. सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकच आहेत. कन्सिस्टन्सी तुम्ही जर ठेवलीत, चांगल्या पद्धतीनं तुम्ही जर वेळ दिलात, स्वतःला असेल, तुमच्या कामाला असेल आणि तुमच्या शेड्यूलमधून तुमच्या आहाराकडं, फिटनेसकडं जर तुम्ही लक्ष दिलं, तर तुम्ही निरोगी राहू शकता, हेल्दी राहू शकता. आणि त्याच पद्धतीनं जसं सरांनी सांगितलं, की तुम्ही छोटे छोटे गोल सेट करा आणि त्या छोट्या गोल्सवर काम करा, जेणेकरून सक्सेस तुमच्यापासून लांब जाणार नाही आणि तुम्ही त्याच्या अगदी जवळ जाल. हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून आपण सगळ्यांना फिट आणि निरोगी हेल्दी हॅबिट देऊ शकतो, हेल्दी लाईफस्टाईल देऊ शकतो. आणि सगळ्यांनी याच्यावर नक्की आज विचार करा. आणि तुम्ही जर जिमला जात असाल, वर्कआउट करत असाल, तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्की कमेंट करून सांगा. त्याचबरोबर जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन पॉडकास्टची इन्फॉर्मेशन्स, नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. थँक्यू.